हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आज आपण कोबीच्या वड्या बघणार आहोत. हे आहे कोबीचे जरा हा कोबी ना थोडा जुनच आहे. कडक कोबी आहे एकदम. काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं, त्यामुळे थोडं आपल्याला ह्याला जास्त शिजवायला वगैरे लागणार आहे. सांगतेच मी तुम्हाला. आता हा असा कापून घ्यायचा आणि आता माझ्याकडे ते असं यंत्र आहे बारीक करायचं. तुम्ही याला किसून घ्यायचं. किसून घ्या. इतकं बारीक तुम्ही चिरू शकत नाही. मग काय होतं, त्यामुळे आपल्याला चण्याचं पीठ वाढायला लागतं. हे बघा, हे ते मिक्सर आहे. ज्युसर मिक्सर असं एकत्र होतं. बरेच वर्ष झाली. आपण तुम्हाला हवी तर लिंक मी देते डिस्क्रिप्शनमध्ये, बघा. यात सगळा कोबी घातला. कोबी बारीक करून घ्यायचा. यात तुम्हाला पीठ मळायचं पण एक असं हे येतं. 2-3 अटॅचमेंट येतात ह्याच्यामध्ये. पीठसुद्धा पीठ टाकायचं, पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, मळून गोळा होऊन यायचा. पण ते हे एवढं मिक्सरचं भांडं धुणं वगैरे त्यापेक्षा ते परातीत मळायला मला बरं वाटतं. असं ते बारीक होतं. वरती अजून त्याला आहे त्या 2 ह्याच्यामध्ये घालायला. जसं आता हा तुकडा उडाला ना कोबीचा, तसा नाही उडत, कारण वरती त्याला आहे. पण मी ते सगळं कंटाळा केला आहे काढायचा. मी हे एवढं बारीक करण्यापुरतं काढलं आहे. बघा, हे बारीक थोडंसं अजून जाड आहे. आपण पुन्हा फिरवायचं आणि बारीक करून घ्यायचं. असं आपलं कोबीचं बारीक झाला कोबी. छान असे काही यंत्र काढलेत, त्यामुळे आपल्याला बराच काही फायदा होतो. जसं आता आपल्याला वाटण करणं वगैरे खूप सोपं जातं. पूर्वी मच्छी असली की नकोसं वाटायचं, कारण लाल मिरच्या वाटायच्या आणि मग हाताची आग व्हायची खूप, पाट्यावर वाटून असं सगळं होतं. इडलीचं पीठसुद्धा, उडदाची डाळ, तांदूळ पाट्यावर वाटलेले आहेत आपण, आमच्या वेळच्या लोकांना. आता ते कोबी काढलं आपण आणि हे तांदळाचं पीठ घेतलं. याच्यात हळद, तिखट घेतलं आणि ओवा आणि जिरा चांगला हातावरती, म्हणजे ज्याचा चांगला चव लागते त्याची. आता ह्या बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत. तुम्ही तिखट घ्या, मिरच्या घ्या. मिरची नाही घेतली तरी चालेल. आता मला कसं जरा नातू असतो ना, त्यामुळे जरा बेताचं घ्यावं लागतं सगळं. पण ह्या अशा कोब्या वगैरे छान तिखट वगैरे असल्या की मस्त वाटतं. आलं लसूण घेतलं आणि याच्यामध्ये मीठ आधी आपण घालायचं नाही, नंतर लगेच पाणी सुटतं. तुम्हाला अगदी तुम्ही तयारीत आहात, तुम्हाला टोप ठेवला आहे, तुम्हाला म्हणजे ठेवायचं आहे. जरा पाणी सुटायला लागलं, म्हणजे कोबी आहे शेवटी, ते पाणी घ्यायला लागलं की मग पीठ आपलं जास्त घ्यायला लागतं. मग कोबीची अशी वडी राहत नाही. मग ते चण्याचं पीठ जास्त जातं, त्यामुळे ते मग पीठ लागतं. त्यामुळे जरा आपण नंतरच हे करायचं. हा थोडा हे असा कोबी आहे ना, तर कदाचित पटकन ओला नाही होणार तो. नाही तर कोवळा कोबी असला ना की लगेच ओलं होतं. त्याच्यातच भिजलं जातं पीठ. आता हे सगळं छान मिक्स करायचं आणि थोडं पाणी घेऊन आपल्याला त्याचं रोल करता येईल इतका घट्ट ठेवायचा. आता मी मिळवत आली आहे. आता जरासं मीठ घालते. जरासं नाही, आपल्या ते सगळं बनवलंय त्याला किती मीठ लागेल त्या अंदाजाने छान मीठ घाला. कारण ह्या गोष्टी तर कमी जास्त झालं तर आपल्याला न काढता येत न घालता येत. अगदी छान वड्या आहेत. आणि आता श्रावणात तर भरपूर ह्याचा उपयोग होणार आहे. तेव्हा करून बघा. शक्यतो लहान मुलं कोबी खायला मागत नाहीत, मग असं कोबीची वडी, कोबीचे पराठे करायचे.
कोबीचे पराठे दाखवायचे असतील कमेंट करा. मळता मळता आपल्याला कळतं की किती कमी आहे, किती जास्त आहे. काही काही गोष्टीचं काही प्रमाण सांगता येत नाही की प्रमाण साधारण आपण वाटीभर असं म्हणू शकतो, पण नंतर ते कोबी कसं आहे किंवा कोवळं आहे, काय पीठ कसं आहे, सगळ्यावरती अवलंबून असतं आपलं पाणी घेणं किंवा पीठ घेणं. आता तो आपण सगळं एकत्र करून वगैरे ठेवलंय. आता हे टोपामध्ये ॲल्युमिनियमचा टोप आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण लिंबू टाकले. लिंबू नेहमी आपण पिळून झाल्यावरती फेकून देतो ना, नाही, मी नेहमी ते ठेवून देते, कारण आपल्याला अधूनमधून इडली बनवायची असते. त्याच्यासाठी इडलीचं भांडं पण माझं ॲल्युमिनियमचं आहे, स्टीलचं नाही. त्यामुळे त्यात पण मला लिंबू टाकायला लागतं. किंवा असं जर्मनच्या भांड्यात काही करायचं असलं, वडी वाफवायची आहे, मोदक वाफवायचे आहेत, तर मला ते लिंबू उपयोगीचं पडतं, म्हणून मी ते असं ठेवून देते. हे बघा, हे असं आपल्याला रोल करता येईल. आपण चाळणीला तेल लावून घेतलंय आणि तिकडे गॅसवरती आपण टोप ठेवलं आहे. त्यांनी काय झालं बघा, आपल्याला इझी असा रोल करता येईल असं आपण ते पीठ भिजवायचं. त्याच्या अंदाजाने आपण पीठ घ्यायचं, आपल्या हाताला कळतं. नवीन शिकणाऱ्या मुली, त्यांना थोडं अवघड जातं, पण हे बघितल्यावरती त्यांना कळेल की कसं करतात म्हणून. मी अगदी प्रत्येक डिश आहे मुलींना अंदाजात घेऊनच दाखवते तुम्हाला, कारण आत्ताच्या मुलींना समजायला पाहिजे असं. वाटी आणि इतकं आणि तितकं चमचा घेऊन सांगण्यात काही अर्थ नाही आहे. त्यांना हातात घेतल्यावरती करताना ते कळलं पाहिजे. फक्त बेसिक आपण बघितलं की त्या करू शकतात. पण हेही काय अवघड नाही आहे. डाळ भाताबरोबर आमटी भात असं असलं हे बघा, असं छान ठेवायचं. आणि इकडे बघा उकळ येते आपल्या पाण्याला, चाळण आपली त्याच्यावरती ठेवायची आणि गच्च वाफ जात नाही असं झाकण ठेवून द्यायचं. कोबीच्या वड्या तयार. काय केलं आहे, कोबी बारीक करायला मेहनत लागते तेवढीच, बाकी सगळं मिक्स करायचे आणि वाफवत ठेवायचं. वाफल्या की कापायच्या आणि तळून खायच्या. त्यामुळे कुठलीही गोष्ट अवघड नाही. आणि नवीन मुलींना ना अंदाज येत नाही, पातळ किती घ्यायचं, घट्ट किती करायचं, किती, मग ते आपण वाट्याने अंदाज सांगतो. पण कधी कधी मग असा कोबी निघाला किंवा काही आता वड्यांना वगैरे आपण जेव्हा पाणी घेतो, पिठावरती अवलंबून असतं की आपल्याला ते पाणी किती लागणार आहे, काय आहे. मोदकांचं पीठ त्यालाही पिठावरती अवलंबून असतं. आता बघा, आपण ह्याच्यामध्ये सुरी घातली, सुरी अगदी काही न लागता बाहेर आली आणि असे थंड होऊन द्यायच्या, त्यानंतरच कापायच्या. आणि छान आपल्या वड्या तयार झाल्यात, कोबीच्या वड्या. तर जेव्हा आपण करायला लागू, नवीन मुलींचं जेव्हा करायला लागू ना, करता करता आपोआप आपल्याला अंदाज यायला लागतो की किती. हातात आपल्या वस्तू हातात जेव्हा असते, पीठ जेव्हा आपण हाताने हे करतो, तर 1 वाटी पाणी घ्या म्हटल्यावरती पिठाचा काही भरोसा नसतो. तर जर जुने तांदूळ, नवीन तांदूळ असे काय असले की पाणी आपल्याला कमी जास्त करावं लागतं. त्यामुळे एवढं एक घ्या असा अंदाज देऊ शकत नाही आपण, असं सगळं असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण हाताने करायला लागतो तेव्हा आपोआप आपल्याला सगळ्या गोष्टी अनुभवानेच कळतात. म्हणून बेसिक साधं बघून ठेवलं की असं 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 करायचं आहे, मग ते किती काय घ्यायचं आहे, आपण किती घेतले ते बरोबर करता करता आपल्याला कळायला लागतं. अशा चांगल्या फ्राय करायच्या. हे मी थोडीशी वरून शुगर घातली आहे
आवडत असेल तर घाला, नाहीतर काही कंपल्सरी नाही आहे. आता कसं जरा चव यायला, चटपटीतपणा यावा म्हणून आपला थोडी आमचूर पावडर वरून टाकली, थोडीशी शुगर टाकली तर आणखीन चांगली टेस्ट येते. आता आपल्या वड्या कोबीच्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही ह्या अशाच नाश्त्याला बघा तयार असतात, तयार करून ठेवलेला असा रोल असेल, कोणी पाहुणं आलं ऐन वेळेला काय देऊ वगैरे तर आपण चहा बिस्किटच देतो, दुसरं काय देणार. मग अशा काही तळून वगैरे दिल्या तर खूप छान. मी तर असंच करते. अशा बनवून असल्या की कोणी आलं की लगेच तळून फ्राय करून सॉस बरोबर द्यायच्या. आपले दोन्ही कामं होतात, जेवणासोबत पण होतात, नाश्त्याला पण होतात. आपण स्वतःही नाश्त्याला करू शकतो, खाऊ शकतो. कशा वाटल्या वड्या? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपण पुढचा व्हिडिओ बघूया. पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझा कालचा दिवस कसा घालवला, काय काय केलं ते दाखवणार आहे. पुढचा व्हिडिओ बघा, नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.